गेली 8 महिने पोलीस सज्जाद मुघलचा शोध घेत आहेत। पल्लवी पुरकायस्थवर बलात्काराचा प्रयत्न करून तिची हत्या केल्याप्रकरणी कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली। सज्जाद नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये होता, पण फेब्रुवारी त्याला पॅरोलची रजा मंजूर करण्यात आली। सज्जाद बाहेर आला तो पुन्हा नाशिक जेलकडे फिरकलाच नाही। त्यावरून सरकारवर यंत्रणेवर लोकांनी टीकेची झूड उठवली। त्यानंतर सरकारने कठोर निर्णय घेतलाय। खून, बलात्कार आणि दहशतवादाच्या गुन्ह्याखाली दोषींना पॅरोल फरलो मिळणार नाही। इतर कैद्यांना आजवर 90 दिवसांची पॅरोल रजा मिळायची, ती यापुढे 45 दिवस असेल। शिवाय फरलो रजा 28 दिवसांवरून थेट 21 दिवस करण्यात आली आहे। आम्हाला कुठेतरी सूट मिळेल अशा अपेक्षा बाळगण्यापेक्षा कायद्याची भीती ही निर्माण झालीच पाहिजे गुन्हेगारांच्या मनामध्ये। आणि एकंदर जे अनुभव असतात वेगवेगळे, याच्या बेसिसवर सरकार वेळोवेळी हे निर्णय घेत असतात। त्याच्यामुळे माझी खात्री आहे की असा निर्णय घेतल्यामुळे निश्चित गुन्ह्यांच्या संख्येमध्ये घट होईल। नॅशनल क्राइम्स रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2004 ते 2014 या काळात 8900 कैद्यांनी पॅरोलची रजा घेऊन पुन्हा तोंड दाखवलेलं नाही। महाराष्ट्रातले 200 कैदी पॅरोलच्या रजेवर गेल्यानंतर पुन्हा जेलमध्ये आलेच नाहीत। यात बलात्कार, खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांचा समावेश आहे। पल्लवी पुरकायस्थ एक तरुण वकील होती। वडाळच्या अपार्टमेंटमध्ये ती आपल्या मित्राबरोबर राहत होती। तिचा मित्र घरी नाहीये हे पाहता सज्जन मुघलने तिच्या घरची वीज घालवली आणि दुरुस्तीच्या निमित्ताने तो तिच्या घरात घुसला आणि त्याच वेळेला त्याने पल्लवीवर बलात्काराचा प्रयत्न केला। पल्लवीने त्याला तीव्र विरोध केला, परंतु त्याने तिची गळा चिरून हत्या केली। पल्लवीचे वडील IAS अधिकारी आहेत। त्याने हायकोर्टापर्यंत लढा दिला। सज्जाद मुघलला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली, मात्र कोर्टात त्यांच्या याचिकेचा निकाल लागण्याआधीच पॅरोलचं शस्त्र हातात धरून सज्जाद फरार झाला। सज्जाद मूळचा जम्मू काश्मीरचा आहे आणि 8 महिन्यांनंतरही त्याचा पत्ता लागत नाही। ही बाब सुद्धा पोलीस खात्यासाठी नामुष्कीजनक आहे। रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई।